आज आल्याला म्हटलं आपण हे काम करून घेऊया, कारण समोर ठेवलेला जो तांदळाचा डब्बा होता तो रिकामी होत आलेला। याच्यामध्ये खिचडीचे तांदूळ असतात माझ्याकडे ठेवलेले, आणि तुम्ही बघू शकता इथे ऑलमोस्ट डब्बा अर्धा झालेला आहे। आपण थोडेसे डीमार्टमधून जे काही तांदूळ घेऊन आलेले तो याच्यामध्ये भरून ठेवलेले, आणि हा जो दुसरा कंटेनर आहे हे दोन्ही कंटेनर डीमार्टमधून घेतलेले आहेत, पण या दोघांची क्वालिटी आणि जे आपण आयकियामधून आणलेली या दोघांची क्वालिटीमध्ये खूप फरक आहे। म्हणजे हे थोडेसे हार्ड आहेत उघडायला वगैरे, ओपन करायला स्मूथ असं याचं ढाकण नाहीये, आणि जे आयकियामधून घेतलंय त्याचं थोडंसं स्मूथ आहे, खोलताना नाही याचा थोडासा हातांना थोडासा त्रास होतो। तर इथे ना संपत आलेले, तर म्हटलं डीमार्टची थोडी थोडी जी 1-1 किलोची पिशवी आणलेली ती बऱ्यापैकी परत त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली आणि मग दोन्ही डब्बे भरून घेतले। बासमती तांदूळ तर बरेच होते माझ्याकडे, आणि इथे हे अजून 2 प्रकारचे तांदूळ जे माझ्याकडे आहेत ते म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू। कुठला तांदूळ वापरते ते मी आता तुम्हाला सांगते। 4 प्रकारचे तांदूळ असतात, याच्यापेक्षा अजून एक प्रकारचा तांदूळ आहे जो पेजेसाठी वापरला जातो, तो मी वेगळा ठेवते। तर हा तुम्हाला सर्वात आधी दाखवते। आहे आपला डीमार्टमधनं घेतलेला बासमती तुकडा आहे, हा खिचडीसाठी वगैरे वापरते, आणि याची खिचडी किंवा तुम्हाला तिथल्या तिथे काही राईस करायचा असेल झटपट असा, तर याने पटकन असा होतो, मऊ मऊ छान असा होतो, आणि याला ना म्हणजे वास खूप छान आहे आपला या तांदळाला। तर हे डीमार्ट मधले आहेत, हे तुम्ही डीमार्ट मध्ये घेऊ शकता, म्हणजे तुकडा बासमती तांदूळ असंच आहे याचं नाव। त्याच्यानंतर हा आहे बासमती, तर यावेळेस मी हा डीमार्ट मधनं भरलेला आहे। याच्या आधी मी दावतचाच डीमार्ट मधनं जो येतो तो भरत होती, पण यावेळेस मी लूजवाला भरलाय, पण हा लूजवाला मला तेवढा असं चांगला नाही वाटला। याचं जसं मला वाटलेलं की लांब असल्यामुळे याचा राईस पण अगदी मोकळा मोकळा होईल, तर याचा राईस अगदी मोकळा होत नाही, थोडासा चिकट होतो, त्याच्यामुळे हा बासमती एवढा चांगला नाहीये। हा आता थोडासा ना मी जुना करायला ठेवणार आहे, थोडा एवढा लगेच वापरायला घेणार नाही, थोडा हा जुना झाला ना की मग छान मोकळा असा होईल। त्याच्यानंतर आहे हा तांदूळ, हा आहे वाडा कोलम, आणि इथे बघू शकता तुम्हाला दिसतोय का व्यवस्थित, आय होप तुम्हाला दिसत असेल, बारीक आहे, आणि हा वाडा कोलम आहे। तर आमच्या डेलीच्या रुटीनच्या जेवणामध्ये हा वाडा कोलम वापरला जातो। वाडा कोलम मध्ये पण बरेचसे प्रकार येतात, पण आम्ही हा वापरतो, आणि हा अगदी जुना देखील नाहीये आणि अगदी नवा देखील नाहीये। जास्त जुना असेल तर भात थोडा शिजल्यानंतर कडक होतो, आणि अगदी नवा असेल तर भात गिजगिजीत होतो, म्हणजे अगदी खिचडी सारखा होतो, लगदा होतो। त्याच्यामुळे थोडा अगदी जास्त जुना नाही आणि अगदी जास्त नवीन देखील नाही असा तांदूळ नेहमी बघून घ्यावा। तर अगदी जो अगदी व्हाईट व्हाईट दिसतो ना तो तांदूळ थोडासा नवीन असतो, आणि थोडासा जसा तो जुना होत जातो तो आपसुकच पिवळा पिवळा थोडासा होत जातो, तर तशा याने तुम्ही तांदूळ ओळखू शकता। त्याच्यानंतर इथे बघाल हा छोटा छोटा असे दाणे आहेत या तांदळाचे, आणि हा आहे आंबा मोहरचा तांदूळ। तर हा जेव्हा सार वगैरे कुठलं असतं ना, म्हणजे जसं आंब्याचं सार, टमॅटोचं सार, मच्छीचं सार, किंवा कुठल्याही कोकम सार, असं कुठलेही साराबरोबर तुम्हाला जर खायचं असेल ना तर आंबा मोहर हा मस्त असा टेस्ट देतो, आणि याला स्मेल पण अगदी खूप सुंदर असा येतो, म्हणजे तुम्ही थोडा जरी खाल्लात ना तरी तुमचं असं मन तृप्त होऊन जाईल। आंबा मोहर आणि आंबट कुठलाही पदार्थ तुम्हाला खायचा असेल ना साराचा, तर तो आंबा मोहर तांदळाबरोबर खा। तर माझ्याकडे हे 4 तांदूळ आहेत, आणि पेजेसाठी मी वापरते इंद्रायणी तांदूळ, तर ते इंद्रायणी तांदूळ पेजेसाठी वापरते। तर आय होप तुम्हाला हे 4 पद्धतीचे मी कुठले तांदूळ वापरते ते तुम्हाला कळले असतील। गेल्या वेळेस पण मी दाखवलेले, पण तुम्हाला तेवढे डिटेलमध्ये कळलं नव्हतं, कारण मी त्याच्यामध्ये तांदूळ नव्हते दाखवलेले, फक्त तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिलेली। आता थोडक्यात सांगते याची कॉस्ट काय आहे। तर हा आपला जो बासमती घेतलेला हा मी 110 रुपयाने डीमार्टमधनं घेतलेला किलो। त्याच्यानंतर हा बासमती जो तुकडा होता हा पण 100 रुपये किलोनेच होता डीमार्टमध्ये। त्याच्यानंतर आंबा मोहर हा 110 रुपये किलो आहे बाहेर मार्केटमध्ये, म्हणजे मी काही हा डीमार्टमधनं नाही घेत, जिथून नेहमी सामान भरते तिथून घेते। तर हा इथे 110 रुपये किलो आहे आंबा मोहर, आणि मी एकदाच 1 किलो भरते, तर मग भरपूर होतो, 2 महिने वगैरे मला आरामात जातो हा आंबा मोहर। आणि जो माझा नेहमीचा वाडा कोलम आहे जो मी भरते तो 82 रुपये आहे, 82, कधीतरी 80 किंवा कधीतरी 82 या रेंजमध्ये असतो। याच्या आधी मी एक वापरत होती तो 76 वाला होता वाडा कोलम, पण त्याच्यापेक्षा चांगला आता मला हा वाटलाय 82 वाला, तर सध्या मी हा 82 वाला वापरते वाडा कोलम। तर अशा पद्धतीने तांदूळ आहेत, आणि त्याचे रेट पण आहेत जे मी तुम्हाला सांगितले की मी कुठल्या पद्धतीचे वापरते। आणि ना काल माझ्या मिरच्या पण संपलेल्या, तर इथे बघू शकता मी मिरच्या पण कुठल्या आणल्यात बघा। तर जिथे आमचं लोकल मार्ट आहे तिथूनच मी घेते हे, आणि 100 ग्रामचं पॅकेट मी नेहमी आणते, म्हणजे अगदी भरून ठेवत नाही। जेव्हा आईकडनं मे महिन्यामध्ये जेव्हा मसाला केला जातो तेव्हा ती थोड्याशा मिरच्या मला देते, त्या मला होतात, त्याच्यानंतर मग मी
इथून आणते आणि या 100 ग्रामचं पॅकेट आहे, 80 रुपयाला मला मिळालेले आहेत. आणि या काश्मीरी लाल मिरच्या आहेत, तर काश्मीरी लाल मिरची आणि बेडकी लाल मिरची अशा 2 वेगवेगळ्या मी आणते. म्हणजे जर 4 या टाकल्या तर 1 बेडगी मिरची असं टाकते मी, म्हणजे ह्याने कलर पण येतो आणि बेडगी मिरचीने थोडंसं असं तिखटसं असं टेस्ट पण येते. तर अशा दोन्ही वेगवेगळ्या आणतात आणि या व्यवस्थित बघा लाल आहेत. आणि मी फ्रीजमध्ये ना या अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवते, तर या व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतात, त्याला काहीही होत नाही. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं होतं, बरेच दिवसापासून तुमची रिक्वेस्ट येत होती, म्हणून म्हटलं चला ते आज तुमच्याबरोबर शेअर करू. कामांना अजून सुरुवात झालेली नाहीये. जसं तुम्ही बघू शकता माझी बॉटल या सगळ्या एम्प्टी आहेत, म्हणजे सकाळी रात्री भरून ठेवते तर सकाळी खाली होतात म्हणजे काम करताना. आता परत तर भरायच्या आहेत, तर आता आल्यानंतर म्हणजे आता कामांना सुरुवात करेन तेव्हा ते भरेन. म्हटलं पहिलं तुम्हाला तांदूळचं जे आहे ते सगळं दाखवून घेते, नंतर मग कामांना सुरुवात करू. आज रुटीन म्हणजे जेवणाचा बेत चार्ट प्रमाणे वेगळा होता, पण मग थोडंसं चेंज झालं प्लॅन मध्ये आणि मग रुटीन आपलं वरण भात असं खावायची इच्छा झाली, तर मग ते बनवायचं आजचं जेवण. आणि तुम्ही छान छान अशा कमेंट करता, तुमच्या कमेंटमधनं असं जाणवतं की माझ्याकडनं तुम्हाला खरंच एक एनर्जी मिळत असते, जशी तुमच्याकडनं मला मिळत असते तशी माझ्याकडनं तुम्हाला देखील मिळत असते. थँक्यू सो मच त्याबद्दल. तुम्ही एवढं छान छान भरभरून लिहिता माझ्याबद्दल आणि कालच कमेंट आलेल्या, तर त्याच्यासाठी खरंच थँक्यू सो मच. असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच कायम सोबत राहू दे. आणि मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगू इच्छिते मी की तुम्ही बऱ्याच वेळा असं म्हणता की ताई आम्हाला पण तुझ्यासारखं काहीतरी घरातून बिझनेस करायचं किंवा हे चॉकलेटचं बिझनेस वगैरे करायचं आहे, पण आमच्या घरी ते शक्य होत नाहीये. किंवा शक्य होण्यापेक्षा म्हणजे याचं कारण एकच आहे की लहान बाळ असल्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत नाही. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सजेस्ट करेन की यावेळेस तुम्ही काय कराल, तर यावेळेस तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरशी हेल्प घ्या. किंवा कम्युनिकेशन, कसं आहे ना, कम्युनिकेशन हा खूप मोठा दुवा आहे 2 माणसांमधला. जोपर्यंत तुम्ही कम्युनिकेट नाही करणार, तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबरशी मदत घेणार नाही, त्यांच्याबरोबर मनमोकळे बोलणार नाही, तुम्ही जर मनमोकळे बोलणार नाही तर ते तुमच्याबरोबर कसे मिक्स होणार. जेव्हा तुम्ही एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण होईल, छानपैकी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या जातील, त्यावेळेसच या गोष्टी करण्यासाठी ते देखील तुम्हाला प्रोत्साहन करतील आणि तुम्हाला देखील खूप छान अशी इच्छा होती. आपल्याला बऱ्याच वेळा हा प्रश्न असतो की मुलांचं कोण बघणार किंवा कसं बघणार, तर थोडीशी घरातल्या फॅमिली मेंबरची हेल्प घ्या. तुमच्या मिस्टरांची घ्या, सासू सासरे असतील त्यांची घ्या, नणंद असतील, दीर असतील. मी तेच सांगते तुम्हाला, कम्युनिकेशन करा. कम्युनिकेशन केल्याने जगातले निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न हे सुटतात. कम्युनिकेशन नाही केलं तर मिसअंडरस्टँडिंग जास्त होते आणि गुंता वाढत जातो. या गोष्टीवरच माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे जे आहे ते तोंडावर बोला, मोकळा व्हा. आणि तुम्हाला कुठलं काम करायचं त्याच्यासाठी आपल्या बोललं पाहिजेच, बोलल्याशिवाय तर पर्याय नाहीये. तर एकच मी सांगू इच्छिते, करायचंय त्याच्यासाठी हार न मानता त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा या गोष्टीचा विचार आपल्यालाच करायचाय. आज न उद्या त्या गोष्टीची सुरुवात करायची आहे, तर त्याची सुरुवात आजपासूनच का होईना. भले त्या गोष्टीमध्ये आता तुम्ही कमी वेळ देऊ शकताय, पण हळूहळू करून तुम्ही त्याचं फुल टाइम मध्ये पण रूपांतर करू शकता. तर माझ्याकडनं हेच तुम्हाला सांगणं असेल की या गोष्टीमध्ये तुम्ही थोडंसं लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला देखील तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करता येतील. तुम्ही बोलाल खूप जास्त असं बोलते, पण जास्त असं नाही. हे माझ्या अनुभवातूनच मी सगळ्या गोष्टी बोलत असते तुमच्याबरोबर. मी अनुभव शेअर करण्यासाठी खूप अशी मोठी नाहीये, पण ज्या गोष्टी मला वेळेच्या अनुभवानुसार किंवा काम करताना सगळ्या गोष्टी जशा समजत गेल्या त्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर चला आता बेसिक कामांना सुरुवात करायची. उद्या परत गुरुवार आहे, वाल पण आहेत माझ्याकडे, ते पण सोलून ठेवायचे. बरीचशी छोटी मोठी बरीचशी कामं आहेत आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर रुटीनच शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आवडेल. चला आता मग आपण सुरुवात करूया. एका साईडला मी कुकर वगैरे लावून घेतलाय आणि इथे आता आपण चपातीचं पीठ मळून घेणार आहोत. संध्याकाळच्या चपात्या असतात त्या माझ्या मोजूनच 5 ते 6 चपात्या असतात. 6 पण नसतात, 4 किंवा 5 चपात्या मी मोजून करते. जर 4 चपात्या केल्या तर 2-2 होतात, किंवा मग 5 चपात्या केल्या तर सचिनला 3 आणि मला 2, अशा 5 चपात्या असतात आमच्या. आणि मोजूनच मी करते. अगदी मग रात्रीचं मग सकाळी खाल्लं जात नाही, कारण सकाळी परत ऑफिसला ताजंच बनवून न्यायचं असतं. मग परत रात्रीचं राहिलेलं सकाळी कधी खाणार, आणि दुपारी तर खाल्लं जात नाही टिफिनमध्ये. त्याच्यामुळे मोजक्याच प्रमाणात मी घेते. आणि माझ्याकडे ना जो स्पून आहे तो मी ठरवलेलाच आहे.
तो एक स्पून मी घेतला ना की त्याच्यामध्ये माझ्या 4 ते 5 चपात्या आरामात होतात. मग त्या मापानेच मी घेते. तुम्ही पण एखादं माप ठरवून ठेवा, म्हणजे तुम्हाला देखील बरं पडेल की कुठल्याही गोष्टीचं प्रमाण एकदा ठरलेलं असलं ना की मग जेवण करायला सोपं पडतं, एक्स्ट्राचं काही बनलं जात नाही आणि मग शिळं खायला आपल्यालाच कधीतरी असा कंटाळा येत असतो, तर ते होणार नाही. वाटपाची डाळ करायची होती. मागे एक कमेंट आलेली की ताई तुझ्या मामाने जशी डाळ केलेली त्याची व्हिडिओची मला लिंक शेअर कर, पण मी म्हटलं चला आता येणाऱ्या एखाद्या व्लॉगमधूनच मी तुम्हाला दाखवेन. तर वाटपाच्या डाळीसाठी मी साधं घेतलेलं आहे ओलं खोबरं, त्याच्यामध्ये हळद टाकलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि ते करून आपण मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं. चपात्या करून घेते. भाजी तर माझी फोडणीला करून झालेली आहे, ऑलरेडी मी फोडणीला टाकून घेतलेली. आता म्हटलं आपण चपात्या करून घेऊ म्हणून एका साईडला चपात्या मरून घेते. चपात्यांचं पीठ थोडंसं झाकून ठेवल्यामुळे ना ते छान असं मऊ होत होतं. म्हणजे मी जेव्हा पण चपात्या करायला घेते संध्याकाळच्या वेळेस ना तेव्हा ते पीठ एक 15 ते 20 मिनिटासाठी झाकूनच ठेवते. म्हणजे जरी आपण घाई गडबडीत ते मळलेलं कमी असलं किंवा जास्त असं मऊसूत मळलेलं नसेल ना तरी ते अगदी छान असं मळलं जातं. त्याच्यामुळे माझ्याकडे सकाळच्या वेळेस वेळ नसतो, त्याच्यामुळे मी ते ठेवू शकत नाही. पण संध्याकाळच्या वेळेस तर मात्र आठवणीने मी ते सुरुवातीलाच मळून घेते. कुकर झालं, एका साईडला माझी भाजी फोडणीला झाली की मग मी चपातीचं पीठ मळून ठेवते, म्हणजे बाकीचं माझं आवरेपर्यंत. कारण मग मधल्या वेळेस मी माझी चहाची वगैरे जी भांडी असतात ना ती घासून टाकते, म्हणजे त्याच्यासाठी पण मला वेगळा परत वेळ द्यावा लागत नाही. दोन्ही साईडला गॅस फुल असल्यामुळे मग काय करणार, मग त्याच्या वेळेस चॉपिंग वगैरे आपण जे काय असतं ते थोडंफार करून घ्यायचं असेल सकाळसाठीचं ते मी काम करून घेते, किंवा मग जी काही आपली चहा पाण्याची भांडी असते ती करून घेते. कुकरमध्ये बघा राईस पण माझा झालाय आणि डाळ पण झालाय. तर माझ्याकडे मागे पण मला एक कमेंट आलेली की प्राजक्ता तू 2 डब्बे का लावते राईसचे, तर असं काही नाहीये. एका डब्यात मी थोडासाच राईस लावते आणि एका डब्यात थोडासा फुल असतो जो आपण रात्री मी थोडासा साईडला पण ठेवते. तर इथे डाळ फोडणीला घालून घ्यायची, म्हणजे आपलं गोडं वरण फोडणीला टाकायचं. हे वरण फोडणीला नाही टाकलं तरी चालतं, असंच खूप छान असं लागतं. पण इथे आपण फोडणी करून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे, थोडंसं हिंग टाका आणि जिरं आपण ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामुळे जिरं नाही टाकलं तरी चालतं. हळद आणि हिंग तुम्हाला जे हवं ते फोडणीला तुम्ही टाका. वाटप आणि डाळ अशी मिक्स करून घ्यायची आणि ते टाकायची आणि कड काढला की आपली डाळ तयार झालेली आहे. अशी ही झटपट वरणाची डाळ ना खूप सुंदरशी लागते. जेव्हा साधं काही खायचं असेल ना तेव्हा हा परफेक्ट ऑप्शन असतो. आता माझी बऱ्यापैकी कामं जेवण म्हणजे मेन सगळं झालेलं आहे. आता होता ना मी वाल भिजत घालून ठेवलेले, त्याला मोड खूप सुंदर असे आलेले, पण ते सोलायचे कसे पटापट, कारण वाल तर आपल्याला खायला खूप मजा येते, वालाची भाजी खूप आवडते सगळ्यांना, पण ते सोलायला तेवढाच कंटाळा येतो. मग जेव्हा मी असे मोड काढून ठेवते आणि जेव्हा मला सोलायचे त्याच्या 1-1.5 तास आधी ना मी त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवते. पाणी ओतून ठेवल्यामुळे ना त्याचं साल अगदी मऊसूत पटकन निघालं जातं. नाहीतर मग ते ड्राय झालेले असतील ना त्याचं साल तर मग पटकन ते पटापट सोलले जात नाही. असं जर तुम्ही मोड आणलेले असेल आणि पाणी टाकून जर ठेवलं नाही 1-1.5 तास आधीच टाकून, म्हणून ते पटापट सोलले जातात. जसं आपण बाहेर जेव्हा रेडीमेड वाल घेतो त्यांच्याकडे सोललेले असतात, तर आपण विचार करतो बऱ्याच वेळा हे एवढे बादलीभर त्यांच्याकडे बादली असते बघा, त्या बादलीभर हे कसे सोलत असतील, पण त्या लोकांच्या इथे पण पाणीच असतं भरलेलं आणि त्या पाण्यामध्येच ते भिजवून ठेवतात. कुठलाही गोष्ट म्हणजे तुम्ही आपली मूग असतात ते देखील अख्खे मूग पण आपल्याला सोलून मार्केटमध्ये मिळतात, ते देखील सोलायचे असतील ना तर ते देखील तुम्ही अशाच पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा आणि मग ते सोलून फ्रीजमध्ये परत स्टोअर करून ठेवताना देखील त्याच्यामध्ये ना पाणी ओतूनच स्टोअर करून ठेवायचे, म्हणजे ते जास्त अगदी चांगले राहतात आणि कुठेही काळे वगैरे अजिबात पडत नाही. तर मी अशाच पद्धतीने जे काही कडधान्य ते स्टोअर करून ठेवते. काचेचे टिफिन आहेत, तर थोडेसे मगाशी मी ही भांडी घासली त्याच्यावरच घासून इथे वेगळे ठेवलेले मॅटवर, कारण मग बरे पडतात या मॅटवर ठेवल्यामुळे. पण थोडंसं पाणी त्याच्यातलं नितळलंय पण अजून थोडेसे आतमध्ये ओले तर थोडेसे ना ते असेच करून ठेवते, म्हणजे सकाळी गडबड होत नाही आणि मग पुसण्यासाठी मग वेगळा कपडा. आणि तरी पण मी पुसून घेतेच. कुठलंही भांडं माझ्याकडे जरी असेल ना तरी मला एक सवय आहे, जरी ते धुतलेलं असलं तरी पण मी त्याच्यामध्ये परत पाणी टाकते, थोडंसं फिरवून घेते पाणी, किंवा पाणी नसेल टाकायचं तर मी कपड्याने तरी पुसते आणि नंतरच ते वापरते. कारण आपल्याला माहिती नसतं, बऱ्याच वेळा आपण जरी खूप प्रयत्न केला असेल तरी आपण असं म्हटलं की आपल्या किचनमध्ये कॉकरोच नाहीये किंवा पाल नाहीये, असं बरंचसं काही नाही आपण जरी म्हटलं तरी आपल्याला माहिती नसतं. बऱ्याच वेळा अंधार वगैरे असतो, एखाद्या वेळेस कधी काही आलं असेल, एखादा कीटक असेल तर तो त्याच्यावर फिरून गेलेला असेल, असं म्हणजे कधीतरी एक असतं मनात, असं माझ्या नेहमी असं वाटतं. त्याच्यामुळे मी कुठलीही भांडी आहे ना एक तर मी रात्रभर अशी ती ठेवत नाही, आणि जर जेव्हा माझ्याकडनं राहिली
केव्हा राहिली, आता ब्लॉग जसे रेग्युलर आपले चालू झालेत ना तेव्हापासूनच माझ्याकडे हा प्रॉब्लेम होतो आणि ते पण मी फक्त सॅटर्डेलाच ठेवते, नाहीतर इतर दिवशी ठेवत नाही. मला कितीही उशीर झाला तरी मी भांडी लावतेच, कारण ही भांडी परत सकाळी लावायला ना मला 10-15 मिनिटं द्यावी लागतात. तर त्याच्यासाठी सकाळची 10-15 मिनिटं वेस्ट जाऊ नये म्हणून मी ती रात्रीचीच करते. फक्त शनिवारी थोडीशी कामांना आळस करते. चला, माझं सगळं आवरलंय. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या एखाद्या म्हणजे कुठल्याच मैत्रिणीचा मी इंट्रो टाकणार नाहीये. आज एक दिवस स्किप करून मी टाकेन. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या अजून एका मैत्रिणीचा तिच्या चॅनलसाठीचा तिने जो इंट्रो आपल्याला पाठवलाय तो तुम्हाला बघायला मिळेल. आणि प्लीज त्यांच्या पण चॅनलला व्हिजिट करा. काही सजेशन्स असतील त्यांच्यासाठी नक्की त्यांना कळवा, म्हणजे ते देखील छान असं इम्प्रूव्ह करू शकतील. माझ्याकडनं हा केलेला एक त्यांच्यासाठीचा छोटासा असा प्रयत्न आहे, कारण मी पण या सगळ्या फेजमधनं गेलेली आहे आणि मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टन्स असतात. कारण तेव्हा देखील मला देखील असं वाटायचं की जेव्हा मोठे मोठे युट्यूबर्स त्यांच्याकडे शॉर्ट हाऊसचे व्हिडिओ टाकायचे, आपण त्यांचा मिनिमम क्रायटेरिया असायचा की 500 सबस्क्रायबर पाहिजे किंवा 200च पाहिजे आणि एवढंच पाहिजे आणि तेवढंच पाहिजे. पण असं काही नाहीये. माझ्याकडे मी म्हटलं की चला माझ्याकडनं तुम्हाला नक्की काहीतरी मदत व्हावी म्हणून मी हे सगळं करते. अजूनही आपल्या कुठल्याही मैत्रिणींना जर त्यांच्या चॅनल ग्रोसाठी जर एखादा इंट्रो मला पाठवायचा असेल तर मला नक्की पाठवा. आपल्या येणाऱ्या ब्लॉगमधनं मी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.